तर मुंबई पुणे आडोशी बोगद्याजवळील गॅस गळतीच्या घटनेमुळे एक्सप्रेसवे आणि जुना हायवे दोन्ही ठप्प आहेत। त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतुकीत बदल करण्यात आलाय। तर ताम्हाणी घाट मार्गे म्हणजे पुणे पौंड ताम्हाणी घाट माणगाव आणि मुंबई अशा मार्गाने हा पर्यायी मार्ग आहे। तसंच पुण्यावरून चाकण नारायणगाव माळशेज घाट आणि त्याच्या थ्रू कल्याण ते ठाणे असा मार्ग देखील एक पर्यायी मार्ग आहे। तसंच लोणावळा खंडाळा मार्ग पूर्णपणे टाळावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या सर्व एसटी बसेसच्या फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्यात। पुणे एक्सप्रेसवे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या 139 फेऱ्या रद्द झालेल्या आहेत। यामध्ये 73 ई शिवनेरी आणि 66 इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे। तसंच या एक्सप्रेसवेवर महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एकूण 163 वाहनं वाहतूक कोंडीत अडकली आहेत। तर मुंबई सेंट्रल दादर ठाणे बोरिवलीकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेसच्या फेऱ्या सध्या रद्द करण्यात आल्या। पुढील काही तासांसाठी बसेस फेऱ्या बंद राहणार आहेत। आडोशी बोगद्याजवळ टँकर पलटी झाल्यामुळे त्या ठिकाणची संपूर्ण वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आली आणि त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सगळ्या एसटी प्रवासी जे आहेत ते देखील त्यांचा मोठा खोळंबा होतोय। आपल्या ज्या दादर ठाणे बोरिवली या मार्गावरती शिवनेरी बसेस चालतात, या प्रत्येकी 36 फेऱ्या दिवसात चालतात। रात्री काल संध्याकाळी गाता टँकर पलटी झाल्यामुळे वाहतूक ठप्प आहे। आपण सकाळची वाहतूक पूर्ववत चालू ठेवली होती। 9 वाजेपर्यंत आपल्या सर्व फेऱ्या सुटल्या होत्या, परंतु त्या जाऊन सोमाटणे फाटाच्या दरम्यान सगळ्या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या आहेत। त्यानंतर प्रवाशांचाही ओघ जशी माहिती पडेल तसे प्रवाशांचाही ओघ कमी झालेला आहे। मला जोगेश्वरी मुंबईला जायचं आहे, तर मी आता 1.5 तासापासून बघतोय गाडी येत नाही। मग मी इथे चौकशी केली, ते बोलले घाटामध्ये ॲक्सिडेंट झाल्यामुळे सगळ्या गाड्या रद्द केल्यात। मावशी कुठं जायचंय तुम्हाला? जोगेश्वरीलाच जायचं आम्हाला। काय सांगताय तिथे प्रशासन काय सांगते? काय कधीपर्यंत रस्ता बंद आहे आता, काय सांगते पण बोले आम्हाला सांगता येणार नाही काय। तो कोंडी जी आहे ती सुटेल त्यानंतर सगळ्या एसटी गाड्या ज्या आहेत त्या पुन्हा एकदा रस्त्यावर आपल्याला पूर्ववत त्यांची सेवा पाहायला मिळेल। कॅमेरामन किरण काजळसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।